लांजा कोरणे साखरगाव वाया कडकडण खेड राजस निकंबुआ गुडाय करूया सुरुवात हा करूया ना बुवा पहिल्यांदा जेव्हा काय म्हणला मला अजून लक्षात नाही एवढी बुवा बारीक हा मला काय सुद्धा लक्षात नाही झोप आली बुवा झोप म्हणून बघा हॅलो आता असा हलवतो ना माझा गळा हा डायरेक्ट तुमच्या कानात माझे सूर बघा बुवा त्या ठिकाणी पारितोषिक आलंय माझा सुभाष पानकर माझ्या वडिलांचा भाचा आणि वडिलांचा जीवलग मित्र बाबूराव सरपरे यांच्या माध्यमातून वडिलांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत काही म्हणतो धूर काढणारं गेलं म्हणतो कोणाला जमलं नाही बुवा तुला 2 शिव्या काय घातल्या तुझ्या सैन्यवाल्याने मला फोन कशाला केला अक्षय दादा एकच वादा 2 शिव्या काय तुला घातल्या तुझ्या सैन्यवाल्याने मला फोन केला हा सुपला शॉट कुठं लागतो मग बरोबर आहे की नाही तुझ्या घराने कधी खोटं बोलत नाही आई विठलाईची शपथ घेतली पाहिजे ना मी याच्या बायकोला काय म्हणालो नाही बुवानी शपथ घेतला नाही आई विठलाईची ए श्यामशीत आहे ना युट्यूबला भारी उद्या सगळ्यांनी जाऊन बघा चुपला शॉट म्हणतो बुवा मला देऊन काय फायदा घरात जाऊन द्या तुमच्या बायकोला जर बोलला असेल आई माझी आईशी इटलाय देवी ज्याचं त्याच्या जवळ दे आणि या रंगदेवतेवर शब्द घेतल्यावर आहे ना काय होतं ना हे भल्यांना माहिती या कलगी दुरात बुवा आता बघा माझे वडील त्यांना कार्यक्रम करायची खूप इच्छा होती पण अटॅक आला आणि स्वर्गवासी झाले बरोबर ना या कार्यक्रमात राजरोज असतात हा माझ्या पाठीशी खंबीर मी शिव्या दिले बोला तुमचा राजेश बुवा माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय तुमचा राजेश बुवा मला माझ्या बायकोला गाण्यात म्हणाला काय एवढं सांगायचं आता कशा झोमतायत मिरच्या आता झोमतायत ना हा फ्रीडम ना हा काय करायचं बुवाचा आता सुपला शॉट बनायला लागला आता सुपला शॉट बनायला लागला माझ्या बायकोला बोललो तरी मी सहन केला माझ्या बायकोला बोललो ही वारी गेली पाहिजे युट्यूबला एवढं म्हणतो
एवढं सोडणे लागले. अरे त्यांच्या जीवावर मोठा झालास, त्यांच्या जीवावर मोठा झालास, त्यांना मान सन्मान नाही देऊ शकत काय? बघा वाकड्या मेळीला वाकड्या न्या, हे गराटे बुवा असताना सुशांत गराटे न्याम वाकडा नाही काढी, मॅडच कापून टाकतो. म्हणून म्हणून बुवाच्या कोण बहिणी आल्या होत्या, त्या म्हणाल्या की सुशांत गराटे नालायक आहे, हा राजेश बुवाची बरोबरी होऊ शकत नाही, हा लायकी नाही बुवा. त्यांना जाऊन उद्या भाऊबीज कर आणि भाऊबीज झाल्यावर त्यांच्या बरोबर हनीमून कर. मला काय घेणं नाही. हा ही तुमची लायकी आहे. मी बोललो ना स्टेजवर तर तुमची सगळी लायकी आहे बाहेर, मला माहिती आहे. म्हणून आता झोपला हा मला काय गरज नाही हो. बुवा म्हणालेला गेल्या वर्षी पण म्हणाला, या वर्षी पण म्हणाला, फदलवतो म्हणून मी एवढं धावा म्हणालो. मी कोकणातला आहे, आमच्या तोंडात शिव्या. आया बहिणीवर वाईट साईड बोलण्यापेक्षा शिव्या दिलेल्या कधी पण चांगल्या, बरोबर आहे की नाही? आता राहिला विषय, म्हणतो खालचा पाय, गौरणी म्हणतो खालचा पाय मोडणार आहे. हा खालचा पाय, लोकांना खालीच पाय असतात, बरोबर आहे की नाही? लोकांना खालीच पाय असतात. म्हणून विषय बघा, म्हणतो कोरल्याच्या देठावर उलटा टांगतो आणि जर म्हणतो झाडाला झेपला नाही तर म्हणतो उद्या ट्रेन बोलवतो. बोलाला तर बोल तुझा घालून घे भाऊ. गणेश दादा फरमाईश होणार, इथं आल्यावर सांगितलं तरी पण होणार गणेश दादावर फरमाईश. पण गांडी तोंडाचा विषय बरोबर ना बुवा? मागच्या बाऱ्या बघा आणि मला सांगा की गांडी तोंडाचे विषय काय, कोण किती बोललाय. तुम्ही सुरुवात आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की माझे गुरुवारी आहे तो त्या लेवलचे आहे, म्हणून लोक नाव काढतात. तुम्हाला गरज काय हो? तुमचा गुरु आहेत का इथं? तुम्ही फोदलवलो बारी म्हणता मी फोदलवतो, तेव्हा तुमचा गुरु इथं खाली बसलेला होता. त्याला लाज लज्जा नाही काय? त्यांना उठून सांगायला पाहिजे होतं की राजेश बुवा हे तू बोलतोय हे चुकीचं आहे. मी खाली गुरु म्हणून बसलोय, माझी इज्जत आहे की नाही? यांची लायकीच नाही. गुरु पण तोच आणि चेला पण तोच. बारीक गुरु असताना मला म्हणतो गराटे बुवा होतं तेव्हा याची व्यसन म्हणतो आता घर होती ना किती भल्या शाहीरांबरोबर कार्यक्रम झाले. गराटे बुवा मान झुकवून खाली बारी केली मी, मला माहितीये. त्याला हा फक्त डावा साक्षीला आहे की नाही? मान झुकवून खाली मी बारी केली, पण एक शब्द नाही बोललो. पण याचा गुरु बारी, अरे तो पण कुठेतरी कोणाला तरी फोडला मी त्याचा, म्हणून तुला काय बोलत नाही, बरोबर आहे की नाही? गराटे बुवा वारण नाही मोठा झाला, म्हणून याला सुपला शॉट पहिला कसा देते बघा. रेड्याचा विषय चांगलं देणार. संत ज्ञानेश्वराने दिला ज्ञानाचा हा मंत्र. संत ज्ञानेश्वराने दिला ज्ञानाचा हा मंत्र. मला रेडा म्हणाले, मला काय वाईट नाही. रेड्या मुखी वेद वदवले झाला तो पवित्र. आणि आज मी रेडा आहे तर ही म्हैस आहे, बरोबर ना? म्हैस फक्त गाभण राहते, कारण ही म्हैस खेळात नाही, इथं लांच्यातच, आपल्या रत्नागिरी लांच्यातच यांना मान आहे, नाही तर कुत्र्याची किंमत नाही ना खेळात. म्हणून म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्र. म्हैस फक्त गाभण राहते विचारी ना कुत्र. आणि गोवाचा विषय बघा.
नको ती मुंबई नको तो गोवा. त्या चालीवर गोवा काय म्हणतो, मंदोदरीचा विषय म्हणतो. रावणाला मंदोदरी म्हणते की तुझा भाव काय कामाचा, काय कामाचा तुझा भाव. तो म्हणते राज्यावर संकट आलंय तरी घरात झोपलेला आहे. अरे त्याला वरदान होता तसं 6 महिने झोपायचं 6 महिने जागायचं. मग जेव्हा तो कुंभकर्ण झोपेतला उठला तेव्हा काय करतो बघा बुवा. जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना. जर माझा एकदा उठला तर तो रावण सांगतो मंदोदरीला, जर का उठला माझा फाडून पण टाकलो पण तिला जपायला हवं म्हणून. जर का उठला माझा एकदा मग कोणाला दबणार ना. घरून एका एकाला दबणार हा, घरून एका एकाला दबणार हा. मग तो तुझा झेपणार. रावण म्हणतो मंदोदरीला, एका एकाला असा धरून दाबी ना तो कुंभकर्ण. हा असं दाबला तरी कार्यक्रम रातभर. हा मग तो माझं काय तुला पण झेपायचं नाही बुवा. आता तुमचं तुम्हाला म्हणून जर का उठला माझा एकदा कोणाला दबणार नाही, मग कोणाला दबणार नाही. एका एकाला दबणार हाय, एका एकाला एका एकाला दाबणार हाय. मग तुझा न छापणार हाय, एका एकाला दाबणार हाय. मग तुझा न छापणार बुवा म्हणतात की निक्कीचा विषय. आज जर मी निक्की आहे हा तर हे मला मथुर कसं म्हणाल. आज जर मी निक्की आहे तर हे मला मथुर कसं म्हणाल. मग त्या दिवशी मी गवलत लावली, तिची आई जेवते घरात. ती गवलन मी तुमच्या आईशीला लावलेली, मी राजाच्या आईशीला लावली. तुमच्या आईशीचा संबंध काय म्हणजे वाडाची साथ तुम्ही तेवढी वांग्याला लावायची, आम्ही लावलं की ती वांग्याची नव ती वडाची. बरोबर ना बुवा. म्हणून म्हणून बघा. हा आणि कुस्तीचा आखाडा, कुस्तीचा आखाडा त्याला जोरात विषय होता ना बुवा. मी काय म्हणालो आहे, कांडी जोराचा पण विषय आहे. हा तो तुझ्या कानात मुतला असेल पहिल्या वारी तर तो बाहेर काढ. आणि काय म्हणालो ही म्हटलं बुवा, जर तुम्हाला माऱ्याचे विषय करायचे असतील, कारण तुम्ही बोलले युट्यूबला बारे, तुम्ही बोलले एव्ही युट्यूब लाईव्हला सागर मधली बारी, त्या बारीत बुवा म्हणाले या ना पोरांनो या कराटे बुवाला बाहेर याला खोपचत दाखवूया. मला गरज नाही, मला गरज नाही. तुझ्यात दम असेल, तुझ्यात दम असेल तर येऊन तरी दाखव. बघ तुला कसा लोलवतो तो. हा मला म्हणतो तुझं लोमते धोमते म्हणतो बाजूला ठेव आणि एकटा या रे. एकटा आलो तरी तुला झेपण काय. उरावर बसलो ना उरावर तर खुटा मारून जाईल काजऱ्याचा. हा म्हणून मी बुवाला म्हणालो की लांजापासून जो संगमेश्वर पर्यंत रस्ता जो लाल आहे त्याचं काम अजून झालेलं नाही. हा लाल आहे बुवा. बघ काय म्हणालो, जो लांजापासून संगमेश्वर पर्यंत रस्ता लाल आहे तो मातीन लाल झाला आहे. तुला जर मारामाऱ्याचे विषय करायचे असतील तर तुझ्या रक्तात तो रस्ता लाल करी असा बोललोय. आणि जे बोललोय ते छाती ठोकपणे बोललोय. आणि तुझे विठलाई देवीची शपथ घेतलीस, विठलाई देवीची शपथ घेतलीस ती आई तुला लवकरच बघेल. म्हणून दुसरा विषय कसा घेतोय, सरपंच साहेबांचं गाणं आहे ना कारल्याशी माऊली. हा माझे
माझे कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई अग तुझेच भेटीसाठी गलाय जीव माझा तलमलताय तुझेच भेटीसाठी गलाय जीव माझा तलमलताय हांडीचा विषय एवढी वर म्हणतो हांडी बांधलेली असते एवढी वर हांडी बांधलेली असते तुमचा पाय पुरल कसा बरोबर ना मी काय म्हणालो की तो श्रीकृष्ण कदंबाच्या झाडावर बसलेला आणि ते दही दुधाच्या हांड्या डोक्यावरनं मथुरेला घेऊन जातात कोण रे म्हटलं तुमच्या कानात हो म्हणतो ती शिक्यात बांधलेली हंडी अरे ता विषयच नाही हा विषयच नाही बुवा म्हणू एकदा जरा नमान घे जरा गावात जरा कोणाचं माईक घे चांगलं या खेडवाल्यांना ह्यातलं काय जमत नाही यांना काय जमत नाही हे जमत फक्त माझ्या रत्नागिरींनी गांजातच बरोबर आहे की नाही म्हणून म्हणून बुवा अजून एक विषय बुवांचा पृथ्वीचा विषय कांडी चोराचा देऊ जंगलात गेलो तर मला सगळा कांडी चोर काला असतो जसा मी आहे ना तसा कांडी चोर पण काला असतो हो काय म्हणतो की म्हणतो मी कांडी चोर आणि हा म्हणतो शालिंदर आहे याचं गाणं ऐकून बघा अरे तुझ्या कुणी शालिंदर पांढरा सोडला नव्हता रे जंगलात शालिंदर पण कालच असत ना त्याने 2-3 पिसा उडवला ना मागे ना तुझ्या जखम वर्षभर फिटायची नाही काय मला परवा डुक्कर डुक्कर अरे मी असेल ना मी तुम्हाला कायम सांगतो मी काला असेल मी काला डांबर असेल मी रस्त्यावरची डांबर एवढा काला असेल अरे भारी शक्ती तुझ्याची तुमच्यावर काय उडवून घेणार हो मला तुमच्यावर काय उडवून घेणार हो काय तसं असेल तर पावडर लावून येतो हा गोरा तरी दिसेल काय बोलायचं त्याला आणि परवाचा एक विषय असा होता की हा जाका देवी तर म्हणतो मी माझ्या डोक्यावर टोपी का नाही घाली तर माहितीये काय हे बुवाभर मला म्हणतात पण म्हणतो मी त्या तेवढ्या योग्यतेचा झालेलो नाही मी म्हटलं तू नशील झालेला कारण माझे गुरु होते तेव्हा मी घालायचो ना मी नव्हतो गुरु गेल्याच्या नंतर मी घालायला लागलो मग आता ह्याचे गुरु खाली बसले आता त्यांचे वडील ऑफ झाले म्हणून त्यांनी टोपी घातला नाही केस दिले म्हणून बरोबर पण बाकीच्या बाऱ्या भागा नाही चंदन कुठे चंदन याला उठला राहू का चंदन राहू रे बाकीच्या बाऱ्या बघा याच्या गुरुच्या डोक्यात पण टोपी नसते ह्याच्या पण डोक्यात टोपी नाही ही कोकणची शान आहे ना ही कोकणची शान आहे कोकणचा मान आहे ही आपली टोपी काय साधी सुधी बरोबर तुम्ही दोघं जण पण टोपी घालीत नाही आणि हा म्हणतो माझी तेवढी योग्यता नाही आता तुझा गुरु घालीत नाही त्याची पण नाही योग्यता म्हणजे तुम्ही ते डोंबऱ्याचा नाच घेऊन निघालो पाहिजे
तुमची दोघांची पण योग्यता नाही म्हणजे कमालीची गोष्ट आहे बुवा. हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना बुवा, तुम्हाला आज लय काय काय आणलं होतं, पण तुमचं सह्याद्रीचं डोंगर ते संपतच नव्हतं. म्हणून गणेश दादांकडनं किती रुपयाचं पारितोषिक आले? 4,000. हा 4,000. तुम्हाला 4,000, मला 4,000. पिठाच पीठ, डोंगर का पाणी. हा म्हणून आता आता राहिला डोंगराचा विषय बुवा म्हणतो, पृथ्वी जेव्हा हिरण्यक्षाने रसा तळाला नेली, ती मला हसा येत यांच्या विचारसरणीवर मला हसा येत. बघा काय म्हणतो, मी शुक्राची नार, ती पृथ्वी शुक्राची नार, ती जेव्हा हिरण्यक्षानं रसा तळाला नेली तेव्हा म्हणतो हा डुकर बघून ती पृथ्वी घाबरली. अरे 33 कोटी देव, शास्त्र वाचा बुवा जाऊन, 33 कोटी देव सुद्धा त्या पृथ्वीला वाचवायला त्या रसातळाला जात नव्हते. तेव्हा भगवान शिवशंकर, भगवान विष्णूनं वराहाचं रूप घेतलं आणि त्या पृथ्वी बरोबर जाऊन लग्न केलं. आणि हा म्हणतो काय, भुलणार नाही मी शुक्राची, भुलणार नाही मी शुक्राची, आहे अवलाद ही रान डुकराची. शास्त्रात जाऊन बघा बुवा, त्या डुकरा बरोबर त्या शुक्राच्या नाऱ्याने लग्न केलं नाही केलं. म्हणून बघा एक बुवाला विषय देतो. माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्या जगात जाहीर हा, नको समजू मला तू एकटा, तुला खेळात पण लावलेला हाय. तू नुसतं लांजात येऊन म्हणतोस ना, मी लांजात येऊन लोक माझ्यावर फिदा झाली, अर्धी घरात गेली वैतागून, गुडगुडेवाला पण गेला घरात. हा म्हणून माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्या जगात जाहीर हा, माझ्या बापाचं नाव येड्या साऱ्या जगात जाहीर हा, माझ्या बापाचं नाव तुझं माझं वैर काय वैयक्तिक ना, ही दोन तासाची मजा दुनिया उघड्या डोळ्यांनी पाहा. दूर जाळ खणलवल्याशिवाय तुला कोणता पर्याय नाही, पण या कणकी दुरात फोड लावून ही या कोकणाची संस्कृती ना. रेड्याची बात दाखवेल आपटून तुला लावणीच्या चिंगला तेव्हा, रणधुमाळी करून तुला सलमानाचं पाणी दाखवेल, आणि तमान करता कशाची या कोरले तिट्यावर तुला बिनतेला झोपवेल. राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आज केलाय सगळा थाट, कोण बघतो अडवतो मान, आज केलाय सगळा थाट, कोण बघतो अडवतो मान, असा मारतो मी सुटला शॉट, असा मारतो. वा म्हणतो, परवा म्हणतो मला सुटला शॉट मारून काय होईल, तुमच्या घरात बायकोला मारा. आणि आज आधी माया असेल म्हणतो बुवाला कसा शॉट देतो बघा. अरे शॉट मला द्यायला तुझ्याकडे तलवार आहे, तुझे देता हूँ सबकानो, तू पब्लिक को दिखा दे. बुवाच्या हृदयावर अशी जखम केली ना गणपतीपासून, भोक्सा पडली भोक्सा. ती हृदयावरची जखम कोणाला दाखवू शकत नाही, बरोबर ना. त्या जखमेला हिंदीत काय म्हणतात?
हिंदीत काय म्हणतात जखमेला? चोट. बरोबर ना? म्हणून बुवा तुझे देता हूँ सौगानो, तू पब्लिक को दिखा दे चोट. म्हणून आज केलाय सगळा थाट, कोण बघतो अडवतो असा मारतो सुपला या लांजात टाकतो खाट. आज तुझी या लांजात अशी खाट टाकतो ना. हा तुला भले भले भेटलं असतील कोरल्यात कोरल्यात तर कोरल्यात, म्हणजे आता इथं उरलेलं याला काट्यावर घेणार. काय काय म्हणजे बघशील ना. आज केला या सगळा खेळातला वायरमन, गुरा वायरमन, इकडे सोनू वायरमन. 250 रुपयांचा पारितोषिक लहान मुलांसाठी आलेला आहे. मंडळ आभारी आहे. आणि बघा झोपव बघा एक विषय कसा आणला होता बघा. नव्या जमान्याचा नवा हिरो, नव्या जमान्याचा नवा हिरो, मी पटवीलाय पोरगा कॉलेजला. वाला विषय कसा आणला होता विषय फक्त आज बुवा म्हणाला नाही, पण पवित्र अशा या मंगल दिनी तू कशाला कोणाला फसवतो. भाऊकीच्या सणाला भाऊ बहिणीवर प्रेमाचे रंग उधळतो. आज भाऊबीजीचा सण आहे आणि बुवा सारखा म्हणतो लेट हवा पुढच्या शब्दात आहे. मग बुवा सुरुवात तू केलीस की नाही. बुवा तुझा फुटला शब्द पहिला कुठचा घालताना दाखव, मी येड जवळ दाखवतो. म्हणून पवित्र अशा या मंगलदिनी, पवित्र अशा या मंगलदिनी तू कशाला कोणाला फसवतो, तू कशाला कोणाला फसवतो. अंतरा काय म्हणतोय? जाऊ दे मग. हा सरपंचांचं घालून त्यांनी सांगितलं नाही. हा पण जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, बाजारात लय मिळतात, बाजारात लय मिळतात. आणि बुवा हे गाणं लिहून आणलेलं नाही इथं उभ्या उभ्या. बाजारात लय मिळतात असे ब्रँडेड पंखे, बाजारात नाही मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड पंखे. बरोबर ना. बाजारात लय मिळतात
किती ब्रँडेड पंखे या कोरले गावात, या कोरले गावात नाव फक्त गणेश साळुंखे. या कोरले गावात, या कोरले गावात नाव फक्त गणेश साळुंखे. आई तुझं देऊळ फरमाईश आलेले सर्वांच्या माध्यमातून. गाय तुझा देऊळ साजतय फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान पालखीला नाचीने गुलाल उधळी चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. आता एक विषय देतो बुवांना. हा हा देतो. आता बुवांना कसा एक विषय देतो बघा. जरा बरा फिरव. माझ्या गवळणीचा विषय आणि माझी निवडलेली गवळण तर तुझा ज आणि झ बघायचा असेल तर वही येऊन बघ. माझ्याकडे झस लिहिलेला आहे आणि आईस तुझी जेवता येईल. बरोबर ना? कसा विषय होता? साऱ्या निघून गेल्या पाण्याला सांगतो वाकड्या सुनाम प्रेम्याला नाही संधी परत येणार बघ जाऊन काय मिळत चढ भिंतीवर आणि बघ कोण आहे का यात
तिची आई जेवते घरात तर तरी पण हा म्हणतो की त्यांना झच वापरायचा होता तर आता हे एक गाणं अजून उरावर चिपळले आणि कोणाला सांगायचं त्याला सांग ला 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 बघा विषय कसा आहे उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळपुटा तू बाईला काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याचा ताट करते चाटून विषय काय बघा कांडी चोराचा विषय रानातला विषय त्याला काय शास्त्र आहे तुम्ही जर शास्त्र सोडून गाऊ शकता पण मी नाही शास्त्र सोडलं विष्णू देवाच्या दरबारामध्ये विजय नावाचा पायरेकरी होता आणि त्याच्या घरात त्याचे वडील आणि बायको राहायचे बरोबर आणि तो विजय तर ती आपल्या सासऱ्यांचा ताट जेवणाचा रोज करून द्यायची तर एक दिवस काय केला की ताट वाढल्यावर मीठ आहे काय म्हणून जरा चाटून बघितलं एवढाच विषय आता मी काय बोललो यांच्यात हा मी त्यांच्या सासऱ्याला किंवा कोणाला काय बोललो नुसतं अंगावर ओढून घेतात आणि ह्याच म्हणून माझ्या अंगावर येतात कुस्ती खेळ शिव काय कुस्ती खेळ जे पण काय मग अरे तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावं मला खेळात बोलव तरी पण असंच करीन आणि करून आलेलो आहे म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान असं पळकुट्या तू बैल्या काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याच्या ताट करते ताटून लोक चर्चा करतात भारत तुझ्या बायकोला घालतात मागून काय म्हणतो की लोक लय चर्चा करतात आणि तुझ्या बायकोला मागणं शिव्या घालतात आहे ना की तू सासऱ्याचं ताट चाटून गेलंस म्हणून लोक चर्चा करतात भारत लोक चर्चा करतात भारत घालतात मागून मी मगाशीच म्हणालो की वडिलांची लेवल गाठायला आहे ना मी अजून 5-6 वर्ष जगून द्यायची मला नाही गॅरंटी हा बरोबर आहे की नाही वडिलांची लेवल गाठायला मला लय घटवायला लागतील बुवा पण तुम्ही तुमच्या गुरूंच्या पुढ्यात जे काय बोलताना त्याला मर्यादा ठेवा याच्यावर जगात सांगणं ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण म्हणजे माझे गुरु तेवढेच चांगले हा आणि तुम्ही काय माती खायला आलेले इथं म्हणून एक विषय देतो
जाग झालंय सारं गाव तांबड फुटायला लागलं. बघा डोंगराचा विषय जेव्हा पृथ्वीचा काय म्हणाला ना तो विषय बोल कसा देतोय बघा. नव्हता तुला कोणी वाली तेव्हा डुकरानं तारलं रूप वराहाच घेऊन विष्णू देवानं वरलं. त्या माझ्या विष्णू देवानं तुला वरलं म्हणून आज तुला मान आहे बरोबर ना. म्हणून नव्हता तुला कोणी वाली काय म्हणतात ना तुमच्या बहिणी बिनी कोणी लिहून दिला नाही आहे ना त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. हा पण विषय कसं देते बघा. केसामंदी गजरा या कनकी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यका आला माझा शिरडायला हा राजेश खेळात राजाचा आला माझा शिरडायला हा राजेश खेळात राजाचा आला माझा शिरडायला हा राजेश खेळात राजाचा कोणतरी सांगितलं बुवांना मानाचा मुजरा करायचा विसरलो कुणी नाही सांगितलं याने सांगितलं याला नाही सगळ्यांची काळजी बुवाची चड्डी कुठं आहे बुवाचा लेंगा कुठं आहे सगळं हात बघतो त्याच्यामुळे त्यांना काळजी पोटी सांगत नाही तरी पण याला मानाचा मुजरा करून म्हणतो याच्या करून ना पण केला हा तरी पण म्हणतो की मला तुम्ही मानाचा मुजरा करीत नाही बुवा अजून 1-2 ठिकाणी डिसेंबरच्या आधी तुमच्या आणि माझ्या बाहेर 1-2 ठिकाणी यशव ना युट्यूबर यशव ना कारण काय रात थोडी आणि सोंगा जाईल बरोबर ना म्हणून आजची बारी संपवतो पण हा गोंधळ घेणार रात थोडी आणि सोंगा नाही आहे ना म्हणून आजची बारी थांबवतोय बरोबर ना पण जिथं कारण तुम्हाला शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला लाटचा तुम्ही गाढवच आहेत आता मोठं तत्वज्ञान सांगता बाय ना हे सुशांत गराटे बोलायला लागल्यावर जेव्हा बोलायला कारण काय सुशांत गराटेकडे आवाज आहे 4थी पासून वाजवणारा गोरक्ष लिंगायत आहे ना जवळजवळ 15 वर्ष तो राख्या वाजवतोय आज फक्त माझा भाव नाही माझ्या घरगुती कारण अडचणीमुळे नाही नाहीतर तो बरेचशा वेळेला तो पण दिसत पण माझा कुंदन आलाय येतं नाही माझा मयू आहे हा हे सगळं आहे माझी नाचणारी पोरा आज माझी ती शाखा नाहीये तांजणारीतली शाखा आहे बरोबर ना सगळीकडनं बुवाला चांगला कचकचावून लागतो सगळीकडनं त्याच्यामुळे ह्याला नमवायचा कसा हा हे तुम्ही दोघांनी बसून शोधा एकामेकाच्या काय करा एक बरमुंडा घ्या आमचा तात्या गावकर सांगतो ना दिशीचा लेगा एक बरमुंडा घ्या आणि त्या भेटतो माहिती ना पट्ट्याने वाला कोणाला पण होत होता हा आणि एका ढेंगात तू घाल आणि एका ढेंगात तुझ्या लिवणाऱ्याला घालायचा आणि काय विचारतो माझ्या बाबतीतला करा आणि गाणी चांगली अरे कांडी चोर तर कांडी चोर हाय ना नको तिथं चावला ना हा नको तिथं चावला तर काय होईल बुवा तुझी अवस्था बुवा गेलाय नाही ना आहे ना नाही तुम्ही आपला बोलतोय आणि बुवा घरात जाईल का हा म्हणून एक गोंधळ घेतो आणि बारी संपवतो नवा चंडिका
आज कोरले तिठावर आई विठराईचा गोंधळ मडिया माझ्या कोरली गावच्या गांगेश्वरातून येर गोंधळाला माझ्या पाली गावच्या पल्लीनाथा वंदन माझा तुला कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापाऱ्यांनी तुझा लई हौशेन मोठ्या हर्षान सागर मांडला रात्रीपासून सकाळपर्यंत आमचे गणेश दादा जोडीला आणि ज्यांनी या कलेत मला मोठं केलं त्या युट्यूबरांना मुजरा उदा उदा गांबे उदा 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 भवानी उदा 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 गांबे उदा 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 भवानी उदा उदा गांबे उदा उदा कोरले राजा रिक्षा संघटना आणि व्यापारी संघटनेने आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि बुवांना विनंती आहे की बुवा आरतीला यायचे.